तुम्ही आईस्क्रीम तर खूप खाल्ली असेल, खूप आईस्क्रीम बनवलेही पण असेल, पण अजिबात न फ्रीज यूज करता आणि न आईस क्यूब यूज करता कधी आईस्क्रीम बनवली आहे का? आज आपण बनवणार आहोत रामफलची आईस्क्रीम. हो, तर तुम्ही बरोबर ऐकलत. आज आपण बनवणार आहोत अजिबात फ्रीज न यूज करता रामफल आईस्क्रीम. हे बघा, मी इथं रामफल आणलेत आणि हे छानपैकी पिकलेले आहेत रामफल. तर आपण चला रेसिपी स्टार्ट करू. मी इथं 2 पिकलेले रामफल घेतलेत. मी जास्त नाही बनवणार आहे, त्याच्यामुळे मी 2च घेतले आणि हे स्वच्छ आपल्याला पाण्यात धुवून घ्यायचे, कारण हे आत्ताच झाडावरून तोडून आणलेले आहेत. तर धुवून घ्यायचे आणि यांना असं तोडून घ्यायचे. आता छान एका चमच्याने सगळं आपलं रामफलचं पल्प काढून घ्यायचे. साल आपल्याला अजिबात नाही घ्यायची आहे, सगळं जे आतमधलं पल्प आहे तोच घ्यायचा. इथं हे सगळं पल्प आपल्याला इथं एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि याला छानपैकी मॅश करून घ्यायचंय. याला हाताने किंवा चम्मचनी किंवा मॅशरने असं मॅश करून घ्यायचंय, कारण याचे सगळे बी असे वेगळे होतात. आता एका चमच्याने सगळे बी काढून घ्यायचेत आपल्याला आणि इथं फक्त आपल्याला इथं रामफलचा पल्प राहू द्यायचे. ह्या पल्पला एका चमच्याने मिक्सर पॉट मध्ये टाकायचंय. सगळं घेऊन घ्यायचंय इथं पल्प. आता याच्यात टाकायचं आपल्याला ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट जर भिजलेले असेल तर खूपच छान आहे. काजू, बदाम, इलायची, साखर अँड फ्रेश क्रीम टाकायची आहे. 1 चम्मच फ्रेश क्रीम टाकली आणि थोडंसं इथं दूध टाकले. त्याला छानपैकी मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. छान क्रीमी होईपर्यंत 5 ते 6 मिनिटं फिरून घ्यायचे आणि ही आपली हेल्दी छान रामफल आईस्क्रीम तयार आहे. बघा किती छान क्रीमी झाली आहे. वरतून टाकायचं आपल्याला रामफलचा पल्प. मी इथं गार्निश करण्यासाठी थोडंसं पिस्ता कट करून टाकले. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता. लहान मुलांना अजिबात फ्रूट वगैरे खायला आवडत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीनं आईस्क्रीम बनवून त्यांना खाऊ घाला. आता उन्हाळा लागलाय तर सगळेजण बाहेरून आईस्क्रीम आणतात, तर बाहेरून न आईस्क्रीम आणता तुम्ही अशी घरी आईस्क्रीम बनवा. आपल्या लहान मुलांना, परिवारांना सगळ्यांना खाऊ घाला आणि चवीला पण खूपच छान झाली आहे. तर आईस्क्रीम कशी बनवली कमेंट मध्ये सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे ते पण कमेंट करा. तर बघितलं ना तुम्ही, आपण किती छान अजिबात फ्रीज न यूज करता किती क्रीमी टेक्स्चरवाली आईस्क्रीम बनवली आहे. तर मी अशाच रोज नवीन नवीन रेसिपी बनवते. तर तुम्ही पटकन आपल्या चॅनलला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.